नमस्कार. आज आपण 19व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 19. तुल्य निंदास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिर् भक्तिमान मे प्रियो नरः. श्लोकाचा अर्थ: ज्याला निंदास्तुती सारखीच वाटते, जो ईश स्वरूपाचे मनन करणारा असतो, जो काही मिळेल त्यानेच शरीर निर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. भगवंतांच्या भक्ताला आपले नाव, शरीर यांच्याबद्दल किंचितही अभिमान किंवा ममत्व नसते, म्हणून त्याला स्तुतीमुळे हर्ष होत नाही आणि निंदेमुळे शोकही होत नाही. त्याला दोन्हींबद्दल समभाव असतो. सर्वत्र भगवत बुद्धी उत्पन्न झाल्यामुळे स्तुती करणाऱ्याबद्दल आणि निंदा करणाऱ्याबद्दलही त्याला जराही भेदबुद्धी नसते. म्हणजेच त्याचे निंदा स्तुती समान समजणे होय. मौनी हे पद न बोलणाऱ्यांचे वाचक म्हणून प्रसिद्ध आहे. इथे त्याचा अर्थ मननशील असा केला आहे. मनुष्य केवळ वाणीनेच बोलत नाही, मनानेही बोलत राहतो. विषयांचे अनवरत चिंतन म्हणजेच मनाचे निरंतर बोलणे होय. भक्ताचे चित्त भगवंतांमध्ये इतके संलग्न होऊन जाते की त्यामध्ये भगवंतांशिवाय दुसऱ्या कशाची आठवण येत नाही. तो नेहमी भगवंतांचे मननच करीत राहतो. हेच वास्तविक मौन होय. बोलणे बंद केले आणि मनाने विषयांचे चिंतन चालले तर असे मौन हे बाह्य मौन होय. मनाला निर्विषय करण्याच्या तसेच वाणीला परिशुद्ध आणि संयत बनविण्याच्या उद्देशाने केलेले बाह्य मौन हे सुद्धा लाभदायक असते. परंतु येथे भगवंतांच्या प्रिय भक्ताच्या लक्षणांचे वर्णन आहे. त्याची वाणी ही तर स्वाभाविकपणे परिशुद्ध व संयत असते, म्हणून त्याच्यामध्ये केवळ वाणीचेच मौन आहे असे म्हणता येत नाही. त्या भक्ताच्या वाणीने बहुतेक सतत भगवंतांचे नाम आणि गुण यांचे कीर्तनच चालू असते. त्यामुळे जगावर परम उपकार होतो. याशिवाय भगवान आपल्या भक्तीचा प्रचारही भक्तांच्याकडूनच करवित असतात. म्हणून वाणीने मौन धारण करणारा हा भगवंतांचा प्रिय भक्त असतो आणि बोलणारा नसतो असे म्हणता येत नाही. 18व्या अध्यायाच्या 68व्या आणि 69व्या श्लोकांमध्ये गीतेचा प्रचार करणारा हा आपले सर्वात आवडते कार्य करणारा आहे असे भगवंतांनी म्हटले आहे. हे महत् कार्य वाणी मौन झाल्यावर होऊ शकत नाही. याशिवाय 17व्या अध्यायातील 16व्या श्लोकामध्ये मानसिक तपाच्या लक्षणांमध्येही मौन हा शब्द आलेला आहे. जर भगवंतांना मौन या शब्दाचा अर्थ वाणीचे मौन असा अभिष्ट असता तर ते वाणीच्या तपाच्या प्रसंगांमध्ये सांगितले असते, परंतु असे केलेले नाही. यावरून हेच सिद्ध होते की मुनिभाव याचे नावच मौन होय आणि हा मुनिभाव ज्याच्यामध्ये असतो तोच मौनी किंवा मननशील होय. मनुष्य हा वाणीचे मौन जिद्दीने करू शकतो, ही काही विशेष महत्वाची गोष्ट नव्हे. म्हणून येथे मौन या शब्दाचा अर्थ वाणीचे मौन असे न मानता मनाची मननशीलता मानणे हेच उचित आहे. वाणीचा संयम याच्यामध्ये आपोआपच येतो. जो भक्त अनन्य भावनेने
भगवंतांचे चिंतन करीत असतो, ज्याच्या चित्तामध्ये दुसरी कोणतीही भावना येत नाही, त्याच्याद्वारे उदरनिर्वाहासाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न होत नाही आणि त्याचे लौकिक योगक्षेमही भगवंतच वहन करतात, हे सर्वथा सिद्ध आणि सुसंगतच होय. परंतु येथे येन केनचित संतुष्ट याच्यामुळे निष्काम भावनेने वर्णाश्रमाप्रमाणे उदरनिर्वाहासाठी उपयुक्त असा न्यायसंगत प्रयत्न करण्याचा निषेध केलेला नाही. असा प्रयत्न केल्यावर प्रारब्धाप्रमाणे जे काही प्राप्त होते त्यामध्ये भक्त संतुष्ट राहतो. येन केनचित संतुष्ट याचा हाच भावार्थ आहे. वस्तुतः भगवंतांच्या भक्ताचा सांसारिक वस्तू प्राप्त होण्याशी व नष्ट होण्याशी कोणताही संबंध नाही. तो आपला परम इष्ट भगवंत हा मिळाल्यामुळे नेहमीच संतुष्ट राहतो. म्हणून येथे येन केनचित संतुष्ट याचे हेच तात्पर्य वाटते की बाहेरील वस्तू आल्या गेल्यामुळे त्याच्या संतुष्टतेमध्ये कोणताही फरक पडत नाही. प्रारब्धानुसार सुखदुःखादींचे हेतुभूत असलेले जे काही पदार्थ त्याला प्राप्त होतात तो त्यामध्येच संतुष्ट राहतो. अनिकेत या पदाचा अर्थ असा की ज्याचे स्वतःचे घर नसेल त्याला अनिकेत असे म्हणतात. भगवंतांचे जे संन्यासी व ज्ञानी भक्त गृहस्थाश्रम सोडून पूर्णपणे घर इत्यादींचा त्याग करतात, त्यांना कोणत्याही विशेष स्थानाबद्दल आसक्ती, ममता किंवा कोणत्याही प्रकारचे स्वत्व नसते. ते अनिकेतच होत. त्यांच्याशिवाय जे आपले सर्वस्व भगवंताला अर्पण करून पूर्णपणे अकिंचन बनले आहेत, ज्यांचे घरदार, शरीर, विद्या, बुद्धी इत्यादी सर्व काही भगवंतांचेच झालेले आहे, मग ते हवे तर ब्रह्मचारी असोत किंवा गृहस्थ किंवा वानप्रस्थ असोत, तेही अनिकेतच होत. ज्याप्रमाणे शरीराबद्दल अहंता, ममता आणि आसक्ती नसल्यावर शरीर असूनही ज्ञानी पुरुषाला विदेह असे म्हटले जाते, तसेच ज्याला घराबद्दल ममता आणि आसक्ती नाही, तो घरात राहत असतानाही घराविना असा अनिकेतच होय. भक्ताला स्थिर बुद्धी असे म्हणण्याचे तात्पर्य असे की भक्ताला भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यामुळे त्याचे सर्व संशय समूळ नष्ट होतात. भगवंतांविषयी त्याला दृढ विश्वास वाटू लागतो. त्याचा निश्चय हा अढळ आणि निश्चल असतो. म्हणून तो सामान्य मनुष्यांच्या प्रमाणे काम, क्रोध, मोह, लोभ किंवा भय इत्यादी विकारांना वश होऊन धर्मापासून किंवा भगवंतांच्या स्वरूपापासून कधीही विचलित होत नाही. त्यामुळे त्याला स्थिर बुद्धी असे म्हटले आहे. अशा प्रकारे आज आपण 19व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.